गटाचे नाव सिंह गट. माय नेम इज प्रांजल पांडुरंग ठाकरे. माय नेम इज पारस मनोज ठाकरे. आमच्या गटाचे नाव शिवनेरी. माय नेम इज यश नारायण बोरकर. माय नेम इज लक्ष्मी बापू सपकाळी. आमचे गटाचे नाव रायगड. माय नेम इज जिज्ञासा खुशाल पाटील. माय नेम इज कृष्णा संजय बाईस्कर. बांबू म्हणजे एक प्रकारचे टिंबटिंब होय. व्हेरी गुड. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? व्हेरी गुड. कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो? व्हेरी गुड. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? देशातील म्हणा किंवा भारतातील म्हणा. कोणती? मोठ्याने बोलायचं. व्हेरी गुड. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो? व्हेरी गुड. काय सजीव जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? व्हेरी गुड. सजीवांच्या गरजा कुठून पूर्ण होतात? पास. फुलपाखराची मादी अंडी कोठे घालते? व्हेरी गुड. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते? ओके. व्हेरी गुड. महाराष्ट्रातली सर्वात मोठी किंवा लांब नदी कोणती? व्हेरी गुड. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? रॉंग. चूक. पूर्ण अन्न किंवा पूर्णान्न कोणत्या पदार्थाला म्हणतात? व्हेरी गुड. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. व्हेरी गुड. लीप इयर मध्ये किती दिवस असतात? व्हेरी गुड. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? व्हेरी गुड. मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात? व्हेरी गुड. आधार नंबर किती अंकी असतो? व्हेरी गुड. अंध व्यक्तींसाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो? व्हेरी गुड. कधी चालू होते बघ केला आता. ज्या गटांना मागे 2 प्रश्न कमी आले किंवा एखाद गुण कमी असतील, तुम्ही आता संधी तुम्हाला मार्क वाढवले. ठीक आहे. आर यू रेडी? बजर राऊंड इज स्टार्टिंग नाउ. विजेच्या दिव्यात कोणती तार वापरतात? व्हेरी गुड. घटक कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात. हाडातील कोणता घटक कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात किंवा हाडांना कोणता घटक लागतो? विचार करा. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीवर किती टक्के पाण्याचा भाग आहे? व्हेरी गुड. पूर, चक्रीवादळ, भूकंप यांना कोणती आपत्ती म्हणतात? व्हेरी गुड.
फुलपाखरू या कीटकाला किती पाय असतात? व्हेरी गुड. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? कोणी वाजवलं पहिले रे? हा. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? हा. हा, राज्य प्राणी. घाबरू नको, माहिती तुम्हाला. विचार करतो नाही. गुण कमी होती, चुकलं तर ना. कोणाला येते तुम्हाला पास करू का? गुण कमी होऊन जाईल. हा त्यांची करून हा, कोणाला येतं? त्या गुण काय वाटतं? माशी या कीटकाला किती पाय असतात? व्हेरी गुड. सरपटणारे प्राणी टिंब असतात. चूक. शीत रक्ताचे असतात. पूर्ण प्रश्न ऐकायचा. पूर्ण प्रश्न वाचायचा. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? नाही, रॉंग. क्लोरोफिल. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? खूप वेळा झाला. विचार करा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? भारताच्या 15व्या राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपतीचं नाव नाही माहिती तुम्हाला? वाचले प्रश्न, तुम्हाला माहिती आहे. 4-4 वेळा तुम्हाला पाठांतर करून दिलेलं आहे. राष्ट्रपती. चूक. मार्क काढायचे. पॅन कार्ड नंबर किती अंकी असतो? व्हेरी गुड. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला? अरे तुला विचारलं काय तुम्ही त्याच्यासाठी यायला कोणत्या सणाच्या दिवशी? कोणी उत्तर आता समजलं का काय नाही? तुम्हाला काय सांगितलं? कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी ठरवण्यासाठी कारणीभूत आहे? आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी ही अहरित वनस्पती पडलेली आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? आपल्या राज्याची राजधानी कोणती? जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? मोफत पाणी मिळण्याचे ठिकाणास काय म्हणतात? झाडावर निवास करणाऱ्या तळ्यांना काय म्हणतात? झाडाला नदी पाणी पाच मला तर दुसऱ्या प्रश्न विचारला जाईल. तुम्ही घाबरून जाणार. आता यश तुला हे माहिती नाही की आपल्या राज्याची राजधानी मुंबई आहे. माहिती पण घाबरून नका जाऊ. कोंबडीला अंडी उगवण्यासाठी किती दिवस लागतात? पिल्लू व पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपातील बदलास काय म्हणतात? प्राण्यांच्या विषयी
किंवा विष्णेपासून कोणता ज्वलनशील पदार्थ तयार करतात? सिंहगडाच्या पूर्वीचे नाव काय होते? व्हेरी गुड. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्या देशाचे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान कोण आहे? आपले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? पृथ्वीवर किती टक्के पाण्याचा भाग आहे? प्रश्न पण झालेला आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? व्हेरी गुड. भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते? समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? जल्ली लोटा छापण्याचा कारखाना कुठे आहे? व्हेरी गुड. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? वेरूळ व अजिंठा कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? कोंबडीच्या घराला काय म्हणतात? वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? व्हेरी गुड. पोळा या सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात? जलचर व उभयचरांचा प्राणी कोणता? आता शेवटचा राऊंड, शेवटचा गट. भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? भावार्थाची टीका हा ग्रंथ कोणी लिहिला? त्यांचे एक पुस्तक कोणी लिहिले? विमानाचा शोध कोणी लावला? एक शिक्षण संस्था कोणी सुरू केली? हाडांचा ठिसूळपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? व्हेरी गुड. ताजमहलची प्रतिकृती बीबी का मकबरा प्रसिद्ध वास्तू कोणत्या शहरात आहे? व्हेरी गुड. वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्याला म्हटले जाते? आराम आराम हे ही घोषणा कोणी केली? जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली? आपले ज्ञानेंद्रिय किती आहेत? आपले राष्ट्रीय फूल कोणते? स्पर्धेचा निकाल आपल्या हाती आलेला आहे, ज्याच्यामध्ये चौथ्या नंबरचा जो गट आहे तो आहे सिंहगड. भारत आणि प्रांजल सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करायचे. त्याच्यानंतर तिसरा जो गट आहे शिवनेरी, ज्याला 80 गुण मिळालेले आहेत. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायचे टाळ्या वाजवून. त्याच्यानंतर दुसरा गट आहे पुरंदर, कांचन आणि भूमिका, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे आहे. आणि पहिला गट आहे रायगड, जो आजच्या स्पर्धेचा विजेता आहे, ज्याला 160 गुण मिळाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे.